महिन्याला आपल्याकडे तरी एक 5,000 केसेस असतात जे आपण ARV डोसेस त्यांना देतो. आणि दुसरी गोष्ट हे पण की ज्या वेळेला डॉग बाईट किंवा कुठलंही अॅनिमल बाईट, ह्युमन बाईट, रॅट बाईट, कॅट बाईट, मंकी बाईट काही झालं, पहिले तर स्वच्छ ती जखम धुवा. डॉक्टरकडे जायच्या पहिले पण सगळ्यात पहिले घरी येऊन ती जखम धुवा आणि त्याच्यानंतर इमिडिएटली मेडिकल हेल्प शोधा. दुःखद घटना आहे की आपलं एक 9 वर्षाचं एखादं बाळ असं हे होत आहे. माझं एकच लोकांना आव्हान राहील की असं काही तुम्ही खेळताना किंवा तुम्ही काही होताना तुमचं जर कुत्र्यांशी किंवा कुठल्याही अॅनिमल्सशी त्याच्या चावण्यानी किंवा त्याचं नाखून लागण्यानी असं कुठलाही तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलात त्यांच्याशी, तर तुम्ही घरी तुमच्या मुलांना तितकं हे सांगा की ते घाबरून मुलं काय होतात इंजेक्शनला घाबरून घरी सांगत नाही. तर ती गोष्ट न होता तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स दिलं पाहिजे की त्यांनी कुठलीही गोष्ट तुम्हाला घरी येऊन सांगितली पाहिजे. आणि प्लस आपले जेवढे पण आरोग्य सेंटर्स आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत तिकडे आपल्या सगळ्या सेंटर्सवर अँटी रेबीज वॅक्सिन्स अवेलेबल आहे, इम्युनोग्लोबिलिन अवेलेबल आहे. तर आपण असं काही झालं तर आपण इमिडिएटली आपले जे पण सेंटर्स आहेत तिकडे जाऊन पहिले डॉक्टरांना संपर्क करा आणि त्यांच्याकडनं ते चेक करून तुम्हाला कुठलं इंजेक्शनची गरज आहे ते घेऊन ती एक ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे पहिले.